जे प्रशिक्षण शिबिर होतं त्याचं मोठं काय? आमची श्रमिक जनता संघ ही 1966 पासून रजिस्टर्ड असलेली एक युनियन आहे आणि श्रमिक जनता संघाचे ऑल इंडिया ऑपरेशन म्हणजे संपूर्ण भारतभर कुठेही आम्ही युनियन करू शकतो असं आमचं सर्टिफिकेट आहे. तेव्हा आज महाराष्ट्र, मध्य प्रदेश अशा वेगळ्या राज्यातले लोक इथे आलेले आहेत आणि ते आमचे काउन्सिलचे सभासद आहेत. आमचे युनियन्स सफाई कामगारांची पण आहे. इथे ठाणे आणि कल्याण महानगरपालिकेतल्या जगदीश खैराली आमचे महासचिव याचं काम सर्वात जास्त पाहतात. मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स ज्याच्या मुद्द्यावरती आमच्या वकील पण आहेत, त्या कोर्टात लढतात आणि मैदानामध्ये लढाई आहे. आज त्यामध्ये मृत्यू झालेल्यांचे कुटुंबीय पण इथे हजर आहेत आणि त्यांना 10 लाख आधी आणि आता सुप्रीम कोर्टातर्फे 30 लाख भरपाई मिळवून देणं हे सुद्धा त्यामुळे घडलेलं आहे. पण आमचे टेक्स्टाईल मिल्समध्ये मध्य प्रदेशात पण युनियन्स आहेत आणि ह्या सगळ्या शिक्षाकर्मी आहेत. मेंटल हॉस्पिटल ठाण्याच्या त्याच्यामधले कर्मचारी आहेत आणि आमचं जे घर बचाव घर बनाव आंदोलन आहे वस्त्यांमध्ये तिथेसुद्धा श्रमिकच आहेत. सगळ्या त्या झोपडपट्ट्या केवळ नाही आहेत, त्या श्रमिक पट्ट्या पण आहेत आणि ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना जे सामूहिक नेतृत्व देणारे आहेत त्यात महिलाही आहेत, पुरुषही आहेत आणि जे कामगार आहेत त्यांच्या परिवाराला पण आम्ही सामील करून घेतो. पण त्यातून जे कार्यकारिणी आणि काउन्सिलमध्ये निवडलेले आहेत त्यांचं कायद्याचं, संविधानाचं प्रशिक्षण आणि संघटनेच्या प्रक्रियेचं प्रशिक्षण हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून दरवर्षी आम्ही असं घेत असतो आणि आमचं उद्या वार्षिक अधिवेशन पण आहे, त्यामधून सुद्धा हे संघटनेचं काम पुढे जात असतं. गेल्या 10 वर्षात श्रमिकांच्या कायदे आणि या सगळ्या गोष्टींची हे झालेली विचार झालेली. निश्चितच आज श्रमिकांवर वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले होत आहेत आणि श्रमिकांबरोबर लढणाऱ्यांवरती सुद्धा खोटे आरोप लागले जात आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आझादी आंदोलनापासून जे 44 राष्ट्रीय श्रम कायदे आले त्यातले 29 कायदे परत घेण्याची जी एक कारस्थानी प्रक्रिया चालू आहे, आता ती 4 जूननंतर काय होईल त्यावर अवलंबित आहे. परंतु त्यामुळे युनियनायझेशनची प्रक्रिया आणि अगदी श्रमिकांचे अधिकार आणि त्यासाठी होणारा संघर्ष हा कमजोर केला जाणार आहे आणि मालकांना अनेक प्रकारची सूट दिली जाणार आहे. म्हणून अनेक ठिकाणी श्रमायुक्त चांगले असले तर ते मुद्दा पुढे नेतात, नाहीतर संवादशीलतासुद्धा दिसत नाही. आणि आज बेरोजगारी इतकी वाढलेली आहे याचं एक कारण आहे पुंजीपतींची, उद्योगपतींची मनमानी. त्यांना प्रॉफिट ओव्हर पीपल हेच पाहिजे असतं आणि त्यामुळे एक प्रकारचा कारखाना किंवा मिल बंद करायची आणि ती विकायची. त्यातला फर्जीवाडा आम्हाला कुमार मंगलम बिर्लाचा दुसरी बार आता एक्सपोज केला जातो आहे आणि आम्ही जिंकतोही आहोत. परंतु हे समजून घेणं गरज आहे की सरकारसुद्धा आज उपलब्ध असलेल्या कायद्यांचं सुद्धा पूर्ण पालन करत नाही. कुठेतरी मालकांच्या बाजूने अधिक निर्णय दिले जातात आणि म्हणून न्यायपालिकेचा आधार घ्यावा लागतो. पण कानूनी आणि मैदानी दोन्ही प्रकारची लढत लढावी लागते आणि बेरोजगारी आणि अर्धरोजगारी आज इतकी पसरलेली आहे की संघर्षाबरोबरच निर्माणाचं कार्यही गरजेचं आहे हे आम्ही मानत असतो. थोडंसं वेगळं विचार, तुम्ही म्हणाला 4 जून नंतर काय होईल, तुम्हाला काय वाटतं? एक सामाजिक काही सांगता येत नाही. आम्ही तर जनआंदोलनांच्या राजकारणात आहोत. त्याचा अर्थ चुनावी निवडणूक नाही, केवळ निवडणुकीचं राजकारण नाही. सत्ता आणि जनता यांच्यामधला संबंध कसा असावा, कसा नसावा आणि जनतेमध्ये जाती धर्माच्या पार एकजुटता कशी असावी याबद्दल आम्ही चिंतित ठेवतो. म्हणून आत्ताच आमच्या एका श्रमिकांनी जे गीत गायलं त्याच्या 2 ओळी आपल्याला निश्चित ते ऐकवतील नवीन मिश्राजी. ती रामधारी सिंह दिनकरांची कविता आहे की ज्याचं अर्थपूर्णताच आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर देईल. थँक्यू. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.